अंबरनाथ आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अंबरनाथमध्ये शिवशाही न्यूरोक्रिटिक केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, ज्येष्ठ समाजसेवक, आनंदवन यांच्या शुभहस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये आरोग्य, प्रशासन व पोलीस खात्यांतील मान्यवरांचा समावेश होता। यात डॉक्टर अजय चंदनवाले, संचालक, DMER, डॉक्टर मधुकर गायकवाड, अधीक्षक, मेडिसिन विभाग, विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, डॉक्टर अजय भंडारवार, अधिष्ठाता, ग्रांट मेडिकल कॉलेज, तुकाराम मुंडे, विकास आयुक्त, असंघटित कामगार, तसेच आशुतोष डुंबरे, आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्तालय यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले गाणं इतनी शक्ती हमें देना दाता मधील आवाज देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पाताई पागधरे यांची उपस्थिती। या भव्य सोहळ्यात अंबरनाथ उल्हासनगर परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। हा गौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन आणि निमंत्रक म्हणून डॉक्टर जानू मानकर, संचालक, शिवशाही हॉस्पिटल यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले। हॉस्पिटल पुढील काळात गुणवत्तापूर्ण आरोग्याचा नवा मापदंड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। गायकवाड पाडा, उल्हासनगर 5 महाले CNI महाराष्ट्र अशा कुटुंबातील चिरंजीवी प्रतीक्षा मी आज या स्टेजवरून तिच्या आयुष्यात अशीच उन्नती हो की प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हणून ती आपल्याकडे व्यक्त करतो। अंबरनाथसारख्या या गावामध्ये बुलढाण्यासारख्या जिल्ह्यातल्या खेड्यातून येऊन इतकं मोठं हॉस्पिटल बांधणं याची हिंमत तिची दाद द्यायला पाहिजे। हॉस्पिटलचं प्रस्तावना करताना त्यांनी जे आश्वासन दिलं आहे अंबरनाथकरांना की इथल्या कुठल्याही रुग्णाला पैशाशिवाय किंवा इतर कारणाशिवाय आम्ही वापस पाठवणार नाही, ही फार मोठी गोष्ट आहे। गरिबांचं दुःख आम्ही फार जवळून बघितलं आहे। असं त्यांना आश्वासन मिळाल्यावर त्यांना निश्चितच त्याचं बळ मिळेल आणि हळूहळू या हॉस्पिटलचा मल्टीस्पेशालिटी न्यूरोक्रिटिक आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा असंख्य रुग्ण लाभ घेतील। मुख्य म्हणजे यांना इथल्या ज्येष्ठ डॉक्टरांची साथ मिळाली ते खूप महत्त्वाचं आहे। त्यांची साथ, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या भरोश्यावर एवढं मोठं त्यांनी हे हिंमत करून हे हॉस्पिटल बांधलं आहे, याला मनापासून शुभेच्छा देतो आम्ही। आणि असं काही दिवसांनी मी म्हटलंही बघा भाषणामध्ये की याचं आम्हाला दोघांना बोलवून तुमची जबाबदारी वाढलेली आहे, दवाखान्याबद्दल चांगलंच ऐकायला मिळालं पाहिजे तेव्हा मी डॉक्टरांना शुभेच्छा बरोबर हो तर ते नावं घेऊ नये पण आपण चांगलं काम करावं। लोकांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला चिरकालीन त्याचा आनंद मिळेल आणि आपण ज्या भावनेने हे हॉस्पिटल उभारलं आहे त्याचा सगळ्यालाच आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। अंबरनाथमध्ये प्रथमच न्यूरोक्रिटिक केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने शिवशाही हॉस्पिटलचं आज पद्मश्री प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। प्रकाश आमटे आज अंबरनाथमध्ये येणं म्हणजे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्या अंबरनाथकरांसाठी होती। खऱ्या अर्थाने अंबरनाथकरांना चांगलं आरोग्य लाभावं, कुणाचाही पैशासाठी जीव जाऊ नये, कुणाचाही वेळेअभावी जीव जाऊ नये, त्यासाठी आपण अंबरनाथमध्ये सर्व सुविधा एक्सरे, सोनोग्राफी, मॉड्युलर OT, प्रशस्त ICU, डायलिसिस सेंटर अशा सगळ्या सुविधा आपण एकत्रितपणे एका छताखाली आणण्याचा हा प्रयत्न शिवशाही हॉस्पिटल यांच्या माध्यमातून केलेला आहे। आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला पद्मश्री प्रकाश आमटे सारखे विभूती येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या हॉस्पिटलचा हा गौरव आहे। आज आपण अंबरनाथमधील सर्व सिनियर डॉक्टरांचा, अंबरनाथमधील जे कन्सल्टंट आहेत त्या सर्वांचा, सिनियर ज्यांनी 40-40 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेवा केली त्या डॉक्टरांचा सुद्धा आपण पद्मश्री प्रकाश आमटे साहेब यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा गुणगौरव केलेला आहे। सर्व टीम खुश आहे, वातावरण चांगलं आहे, सर्व आमच्या हॉस्पिटलचं अपडेशन चालू आहे। माझी सर्व अंबरनाथकरांना आणि विशेषतः येथील जे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स आहेत, जे माझे सहकारी आहेत, त्या सर्वांना शिवशाही हॉस्पिटल हे माझं न समजता आपल्या सर्वांचं आहे
हेच सर्वांनी या माध्यमातून, कारण प्रकाश आमटेसारख्या माणसांनी माझ्या या हॉस्पिटलकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की खरंच आम्ही या हॉस्पिटलचा रिपोर्ट 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर घेणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर ते रिपोर्टिंग आपल्याला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या चांगल्या करायच्या आहेत आणि शिवशाही हॉस्पिटलला एका उत्तुंग शिखरावर नेऊन रुग्णसेवेमध्ये आपण एक्सपर्टीजमध्ये आपलं कॅल्क्युलेशन कसं होईल याकडे आपण प्रयत्न करणार आहोत. इथं आपण सगळेच ऑन्को सर्जरी, न्यूरो सर्जरी, कार्डिओलॉजी, युरोलॉजी या सगळ्या सुविधा आपण इथं देण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याचशा शासकीय योजनांचासुद्धा आपण इथं त्या इम्पॅनलमेंट करणार आहोत, सगळ्या कॅशलेस सुविधा देणार आहोत. सगळ्याच गोष्टी आपण फ्री तर करणार नाही, परंतु आपण ज्या शक्य आहे, जे गरजू आहेत, जे उपेक्षित आहेत, त्यांना काही ज्या व्यवस्था शासकीय योजनेमार्फत आपल्याला राबवता येतील त्यासुद्धा आपण इथं त्या योजनाचा पाठपुरावा करून त्या रुग्णांना मोफत कसे देता येतील याचीसुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. खूप चांगलं हॉस्पिटल अंबरनाथकरांसाठी आजपासून ओपन आहे. एव्हरीबडी इज, म्हणजे प्रत्येकाला हे हॉस्पिटल आपापलं वाटेल, आपलं असं वाटेल. खूप प्रशस्त अशी वास्तू आहे, कुठं कंजेस्टेड नाही आहे, प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, अग्निशमन व्यवस्था व्यवस्थित आहे, ऑपरेशन थिएटर तर मॉड्युलर OT आहे आपल्याकडे, चांगलं वेल एस्टॅब्लिश ICU आहे विथ ऑल लाईफ सपोर्ट, जी लाईफ सपोर्ट सिस्टम्स असतात, लाईफ सपोर्ट्स इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या सर्व आपल्याकडे आपण अपडेट करत आहोत. अजूनही अपडेट होत राहील. शिवशाही आजपासून अंबरनाथकरांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देणारी सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी असेल, हेच मी आपल्या या माध्यमांद्वारे जाहीर करतो. नमस्कार.